नमस्कार. अनुवंशिकता व उत्क्रांती हा आपला विज्ञान भाग 2 या विषयाचा पहिला धडा आहे, जो आज आपण चालू करणार आहोत. यामध्ये अनुवंशिकता म्हणजे काय हा भाग आपण गेल्या वर्षी शिकलेलो आहोत. आता अनुवंशिकता म्हणजे काय आणि उत्क्रांती कशी होते, उत्क्रांती म्हणजे काय, त्याची उदाहरणं वगैरे आपण ह्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. आता बघा, अनुवंशिकता म्हणजे काय, तर इथं दिलेलं आहे बघा, एका पिढीतील लक्षणं, जैविक लक्षणं जे असतात ते पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होतात आणि ते संक्रमित होण्यासाठी कारणीभूत घटक आहे जनुक. म्हणजेच तेच इथं दिलेलं आहे बघा की एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजेच अनुवंशिकता होय. इथे काही प्रश्न विचारलेले आहेत वर, त्याचं उत्तरच आहे बघा, सजीवाच्या पेशी केंद्रकातील अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक कोणता. तर आपण म्हणलेलं आहे की जनुक, पण जनुक एकत्र येऊन DNA तयार होतात आणि DNA पासून गुणसूत्र तयार होतात. तर गुणसूत्र हा जो घटक आहे तो एका पिढीतील लक्षणे हे दुसऱ्या पिढीत वाहून नेणारा घटक आहे असं आपल्याला इथं म्हणता येतं. त्याच्यानंतर बघा, मात्या पित्याची शारीरिक आणि मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात. तर आपण आत्ताच पाहिलेलं आहे की त्याला काय म्हणतात, अनुवंशिकता असं म्हणतात. बरोबर आहे. पुढचा मुद्दा आहे, DNAचा रेणू कोणत्या घटकांपासून बनलेला असतो. तर थोडंसं आपल्याला इयत्ता 9वीला शिकलेलं बघा, DNA आहे. DNA हा सर्पिलाकार असा रेणू असतोय आणि तो दुहेरी सर्पिलाकार रेणू आहे, जो की 3 घटकांनी बनलेला आहे. त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो डीऑक्सिरायबोज शर्करा असतोय, शर्करा. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की फॉस्फेटचे रेणू असतात त्याच्यासोबत, आणि 4 प्रकारचे नत्र रेणू असतात DNA मध्ये. तुम्हाला माहिती आहे 4 प्रकारचे नत्र रेणूमध्ये A, T, C आणि G. तर ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन असे 4 नत्र रेणू. तर ह्या सगळ्यांचा मिळून काय बनलेला असतोय, DNA बनलेला असतोय. याचा डिटेल अभ्यास आपण इयत्ता 9वीला केलेला आहे, फक्त तुम्हाला थोडीशी रिव्हिजन व्हावी म्हणून इथं दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा, अनुवंशिकता आणि अनुवंशिक बदल याच्यामध्ये आपल्याला अनुवंशिक शास्त्राचा इतिहासाचा अभ्यास करायचा आहे. अनुवंशिक शास्त्राच्या इतिहासामध्ये सुरुवातीला 1886 मध्ये गेल्या वर्षी आपण शिकलेलो आहोत की ग्रेगर जोहान मेंडेल यांनी काय केलंय की अनुवंशशास्त्राला प्रारंभ केलेला आहे. अनुवंशिक शास्त्राची सुरुवात, प्रारंभ म्हणजे काय, सुरुवात ही कोणी केलेली आहे, ग्रेगर जोहान मेंडेलनी 1886 मध्ये. आणि त्याच्यासाठी त्यांनी काय केलं की वाटाण्याचं झाड निवडलं. आता वाटाण्याचं झाडच का निवडलं, त्याचे 7 प्रकारचे लक्षणं, वेगवेगळ्या पद्धतीचे जे लक्षणं होते, प्रभावी आणि अप्रभावी लक्षणं, तर ते आपण पाहिलेले आहेत आणि त्याबद्दलचे त्यांनी निष्कर्ष काढलेले आहेत. त्याच्यानंतर काय झालं, 1901 मध्ये ह्युगो द ऱ्हीस यांनी उत्परिवर्तनाचा सिद्धांत मांडलेला आहे. आता उत्परिवर्तन म्हणजे काय, तर बघा, एखाद्या जनुकामध्ये अचानक बदल घडतो आणि जे बदल येतात त्या अचानक झालेल्या बदलामुळे जे काही बदल सजीवामध्ये दिसून येतात त्याला अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण भाव, त्याला आपण उत्परिवर्तनाचा सिद्धांत असं म्हणतो. आणि हा 1901 साली ह्युगो द ऱ्हीस यांनी मांडलेला आहे. 1902 मध्ये बघा, वॉल्टर आणि सटन यांनी गुणसूत्रांचा अभ्यास केला. आता हे वॉल्टर आणि सटननी काय केलं की नाकतोडा हा प्राणी तुम्हाला माहिती आहे, तर त्या नाकतोड्या प्राण्याच्या शरीरामध्ये असणाऱ्या गुणसूत्रांच्या जोड्यांचा अभ्यास 1902 साली केलेला आहे. आणि 1944 मध्ये काय झालेलं आहे बघा, ओस्वाल्ड एव्हरी
मॅकलेन मॅकॅर्थी आणि कॉलिन मॅकलॉइड यांनी डीएनएचा अभ्यास केलेला आहे. आणि ह्या डीएनएचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलेलं आहे की विषाणू सोडले तर बाकी सर्व सजीवांमध्ये अनुवंशिक सामग्री म्हणून कोण आहे तर डीएनए आहे. म्हणजेच माता पित्याची लक्षणं पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करण्याचं काम कोण करतोय डीएनए करतोय. हे 1944 साली सांगितलेलं आहे. 1961 साली बघा फ्रॅकॉइज जेकब आणि जॅक मोनॅड यांनी प्रथिन संश्लेषणाचा अभ्यास केलेला आहे. आणि त्या अभ्यासावरून त्यांनी हा अभ्यास करण्यासाठी काय निवडलं तर जीवाणूंच्या पेशी निवडलेल्या आहेत आणि डीएनए द्वारे होणाऱ्या प्रथिन संश्लेषणाची प्रतिकृती त्यांनी 1961 साली. तर या पद्धतीनं अनुवंशिक शास्त्राचा इतिहास जो आहे तो इथं मांडलेला आहे. आणि आता प्रथिन संश्लेषणाचा अभ्यास यांनी केलेला आहे फ्रँकॉइज जेकब आणि जॅक मोनॉड यांनी. आणि त्या प्रथिन संश्लेषण म्हणजे प्रथिनं कशी तयार होतात, बरोबर आहे. ह्याचा डिटेल अभ्यास आपण पुढच्या भागामध्ये करणारच आहोत. पण इथं बघा डीएनए मध्ये जनुकीय संकेत समजले. प्रथिन संश्लेषणाचा अभ्यास केल्यानंतर डीएनए मध्ये आता प्रथिनं तयार करण्यासाठी काही संकेत असतात, बरोबर आहे. तर ते संकेत कुठं असतात डीएनए मध्ये असतात. तर डीएनए मध्ये जनुकीय संकेत असतात हे प्रथिन संश्लेषणाच्या अभ्यासावरून समजलेलं आहे. त्याच्यानंतर जेनेटिक इंजिनिअरिंग आपण शिकलेलो आहोत की जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे अणु अभियांत्रिकी शास्त्र विकसित झालेलं आहे. पुनःसंयोजी डीएनए तंत्र विकसित केलेलं आहे. आता बघा आपण गेल्या वर्षी शिकलोत बघा की काही डीएनए मध्ये बदल करून नवीन प्रजाती आपण तयार केल्या होत्या. आता उदाहरणार्थ बीटी कॉटन, तर बीटी कॉटनमध्ये जनुकामध्ये आपण बदल केला आणि असं जनुक त्या बीटी कॉटनमध्ये टाकलं की त्याचं जर बोंड खाळलं तर ती बोंड आळी काय होती, त्याची अन्ननलिका काय होत होती, उद्ध्वस्त होत होती. तर अशा पद्धतीनं हे केलेलं आहे. त्यानंतर अनुवंशिक शास्त्राचे उपयोग काय आहेत. आता ज्या वेळेस ग्रेगर शोहन मेंडेल यांनी अनुवंशिक शास्त्राचा अभ्यास केलेला आहे, काही निष्कर्ष मांडलेले आहेत. तर त्याचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात काय झालेला आहे तर बघा पहिला म्हणजे अनुवंशिक विकृतीचं निदान झालं. आता जनुकामध्ये बदल झाल्यामुळं काही विकृती येतात. गेल्या वेळेस आपण पाहिलं होतं बघा काही रोग पाहिले होते. कोणते रोग पाहिले होते तर डाऊन सिंड्रोम, क्लेनिफ्राईज सिंड्रोम असे जे होते ते जनुकीय बदल झाल्यामुळं तिथं होत होते. आणि अनुवंशिक विकृतीवर प्रतिबंध करता आला. आता विकृती जर कशामुळे होत आहे ह्याचं निदान जर झालं तर आपण काय करू शकतो, प्रतिबंध करू शकतो. त्याच्यावर उपचार करता आला. जर तशा अनुवंशिक विकृती घेऊन जर एखादा माणूस जन्माला आला तर त्याच्यावर काय आपण उपचार करू शकतो. आणि प्राणी आणि वनस्पतीचं संकर आत्ताच आपण पाहिलं. जसं आपण वनस्पतीमध्ये संकरित प्रजाती तयार केलो की जनुकामध्ये बदल केला, चांगलं वाण असणारे, चांगली चव असणारे, चांगला रंग असणारे, मोठ्या आकाराची फळं किंवा जास्त दूध देणाऱ्या जर्सी गाई, हे प्राण्यांचा आणि वनस्पतींचा संकर केला. ते कशामुळं हे शक्य झालं तर अनुवंशिक शास्त्राचा अभ्यास केल्यामुळं. आणि औद्योगिक प्रक्रियांमध्ये काही सूक्ष्मजीवांचा उपयोग किंवा वापर आपण तिथं करायला लागलो तर हे सुद्धा अनुवंशिक शास्त्र जे आहे त्याचा तो उपयोग आहे. बघा आता तुमच्या पुस्तकामध्ये पुढे 2 प्रश्न विचारलेले आहेत की डीएनए व आरएनए च्या प्रकारांच्या आकृत्या काढा व माहिती सांगा. तर इथं मी डीएनए ची आकृती काढलेली आहे, गेल्या वर्षी ही झालेली आहे. डीएनए हा 2 सर्पिलाकार धाग्यांनी बनलेला असतोय. आणि आता हे जे धागे आहेत हे धागे शर्करा रेणू आणि फॉस्फोरिक आम्लाचे रेणू हे धागे बनलेले असतात. आणि गेल्या वर्षीच आपण बघितलेलं आहे की हे जर धागे असे सेपरेट केले तर हे 2 जे धागे आहेत ते शिडीचे 2 खांब येतात आणि त्याच्यामध्ये हे जे दाखवलेले आहेत हे शिडीच्या पायऱ्या येतात. तर
हे जे 2 धागे आहेत हे 4 प्रकारच्या नत्र रेणूंनी एकमेकांना बांधलेले असतात. त्याच्यामध्ये ॲडेनिन, ग्वानिन, थायमिन आणि सायटोसिन हे 4 नत्र रेणू आहेत डीएनए मध्ये असणार. हे काय आहेत? नत्र रेणू. तर अशा प्रकारचा डीएनए हा आपल्या शरीरामध्ये असतोय. शरीरामध्ये पेशीच्या आतमध्ये, केंद्रकाच्या आतमध्ये 2 प्रकारचे न्यूक्लिक आम्ल असतात, डीएनए, बरोबर आहे. आणि दुसरा आहे आरएनए. आता आरएनए ची सुद्धा प्रकार आपण गेल्या वर्षी शिकलेलो आहोत. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे mRNA, याची आकृती इथं दाखवलेली आहे, rRNA आणि tRNA. mRNAचं काम काय आहे तर बघा, प्रथिनांचं संश्लेषण म्हणजे प्रथिनांची निर्मिती ज्या वेळेस करत असतो त्यावेळेस काही संदेश ह्या डीएनएच्या धाग्यावरून म्हणजे केंद्रकामधून, केंद्रकाच्या बाहेर पेशी द्रव्यात असणारे रायबोझोम्स नावाचे पेशी अंगके असतात, तर तिथं प्रथिनं तयार होतात. तर डीएनएच्या धाग्यावरून त्या रायबोझोम्स मध्ये आणण्याचं दूत म्हणून काम करतोय mRNA. म्हणून आपण mRNA दुसरं नाव दिलं होतं दूत RNA. त्याच्यानंतर बघा rRNA मध्ये काय होतंय? प्रथिन संश्लेषण होतंय. प्रथिन संश्लेषण होते. आता प्रथिन संश्लेषण म्हणजे प्रथिनांची निर्मिती. सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 मध्ये आपण प्रथिन म्हणजे काय ते पाहिलं होतं. तर प्रथिने म्हणजे महारेणू आहे, त्याच्यामध्ये छोटे छोटे अमिनो आम्लाची रेणू एकत्र जोडले जाऊन प्रथिन तयार होतात. मग प्रथिन तयार होण्यासाठी आता दूत RNA काही संदेश आणलेले आहेत. तर या संदेशानुसार आवश्यक असणारे अमिनो आम्ल tRNA rRNA कडे घेऊन येण्याचं काम करतात. तर इथे लक्षात ठेवायचे RNA चे प्रकार 3 आहेत. पहिला आहे mRNA, दुसरा आहे rRNA आणि तिसरा आहे tRNA. mRNA ला आपण दूत RNA म्हणतो, rRNA ला रायबोझोमल RNA असं म्हटलं जाते आणि tRNA ला ट्रान्सफर RNA म्हणतात. तर ह्याची काय काय कार्य आहेत, प्रथिन संश्लेषण कसं होतं हे आपण पुढच्या टप्प्यामध्ये शिकणार आहोत. फक्त तुम्हाला ह्याचे आकार, रचना आणि कार्य माहीत असणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारलेला आहे बघा, अनुवंशिक विकृती म्हणजे काय हे सांगून अनुवंशिक विकृतीची नावे सांगा. तर अनुवंशिक विकृती, अनुवंशिकता म्हणजे काय तर लक्षणं ज्यावेळेस आई वडिलांकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित होतात जनुकांद्वारे, त्याला आपण अनुवंशिकता म्हणतो. पण गुणसूत्रांच्या काही अपसामान्यता म्हणजे काही असं असायला पाहिजे तर त्याच्या आकारामध्ये काही बदल किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या जनुकांमध्ये काही बदल तर ते झाले, किंवा जनुकीय उत्परिवर्तन, जनुकामध्ये झालेला बदल याच्यामुळे जे रोग होतात त्यांना काय म्हटलं जातंय? जनुकीय विकृती असं म्हटलं जातंय. आता जनुकीय विकृतींचा अभ्यास गेल्या वर्षी तुम्ही केलेला आहे. डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, आत्ताच ह्याच्या आधी आपण सांगितलं होतं क्लाइनफेल्टर्स सिंड्रोम. तर हे गुणसूत्रांच्या कमतरतेमुळं किंवा जास्त झाल्यामुळं होणारे रोग आहेत. सिकल सेल ॲनिमिया सारखे रोग आहेत, हिमोफिलिया आहेत, किंवा बरेचदा दुभंगलेले ओठ जन्मतःच बाळाच्या शरीरामध्ये असतात. तर ह्या ज्या काही विकृती आहेत ह्या जनुकीय विकृती किंवा अनुवंशिक विकृती असं आपण तिथं म्हणू शकतो. बाकीचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. इथं आपण थांबूयात. थँक्यू.